नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलेलो वांगणी येथील एका मठामध्ये। वांगणीपासून कमीत कमी एक 10 ते 15 किलोमीटरचं अंतर आहे। आरडे गाव आहे आरडे। आरड्यामध्ये हा एक मठ आहे, त्या ठिकाणी आलेलो आहे। आता आपण आतमध्ये दर्शनासाठी चाललेलो आहे। Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. मंदिरामध्ये आतमध्ये एंट्री केल्यानंतर समोर श्रीकृष्णाची मूर्ती आणि गोरक्षनाथाचं एक आहे। तर या ठिकाणी शंकराची पिंड आहे। ते पलीकडल्या बाजूला आपण तिकडे त्या ठिकाणी जाऊया आता। The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. एकदम शांत असा परिसर आहे आणि एकदम मनाला अशी शांती लागल्यासारखं। या ठिकाणी भरपूर शांतता आहे आणि झाडं वगैरे साईडने, त्यामुळे एकदम हिरवगार वाटतं इकडे। तर आतमध्ये आपण शंकराच्या पिंडीचं दर्शन घेऊया। तिकडं शंकराची पिंड वगैरे त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी एक बाबाही राहतात ते याचं सगळं पाहतात ते। We'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go through the wastelands, through the highways, and on we'll go. Through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go through the ways. आपण आता आरडेच्या मठावरती आलेलो आहे। हे वांगणीपासून 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे। इथे एक श्री सद्गुरू किसननाथ महाराजांचे शिष्य आणि आरड्याचा मठ म्हणून बोलले जातात।